गुड मॉर्निंग. तर हाय, कसे आहात सगळे? आय होप तुम्ही मस्त आणि मजेत असाल. तर मी वर्षा माझ्या एका नवीन ब्लॉगमध्ये तुमच्या सगळ्यांचं अगदी मनापासून स्वागत करते. तर हा गुरुवारचा ब्लॉग आहे. गुरुवारी सकाळी बघा 6:15 वाजलेले, 6:15-5 झालेले आणि मी उठले होते कारण आज मला जरा बाहेर जायचं होतं आराध्याच्या स्कूलमध्ये, त्याच्यामुळे. तर इथं रात्रीची भांडी बघा घासून ठेवलेली, आता ती पहिली मांडणीला लावणार आणि नंतर बाकीच्या कामाला लागणार आहे. तर पाणी वगैरे ठेवलं आंघोळीसाठी आणि चेंज केलं आणि त्याच्यानंतर आता रेग्युलर आपला एक्सरसाइज करायला लागले. तर मी कशी एक्सरसाइज करते काय ते व्हिडिओ मी टाकलेलाच आहे. तर नॉर्मली त्याच मी एक्सरसाइज करते, बाकी दुसरं काय करत नाही. वजन तर नाही कमी करायचं आपल्याला, पण पोट कमी करायचं आहे फक्त. तर सगळे म्हणतात की पोट काय एवढं दिसत नाही, कुठं आहे काय, कशाला एक्सरसाइज वगैरे करतं. तर माझं मलाच माहिती आहे, कारण खाल्ल्यानंतर जास्त दिसतं. आपण जेवतो जेव्हा त्याच्यानंतर जास्त दिसून येतं पोट. जेव्हा आपण टी शर्ट किंवा फिटिंगचे कपडे घालतो, वन पीस वगैरे घालतो, तेव्हा बघायचं खूप विचित्र दिसतं ते. आणि मग त्याच्यामुळे व्यायाम हा करायला पाहिजे, निदान पोट कमी करण्यासाठी तरी. तर तेवढंच मला पण कंटाळा येतो आता करायचा, पण परत असं वाटतं की आपण जेव्हा कपडे वन पीस वगैरे घालतो तेव्हा ते विचित्र वाटतं आणि ते काय हे नाही होत, चांगलं नाही दिसत. त्याच्यामुळे मग आता करायचं फक्त पोट कमी करण्यासाठीच करते आहे. तर इथे बघा मी डेली करत असले तर एखाद दिवस म्हणजे असा लेट वगैरे उठायला झाला तर नाही करत, असं नाही की डेलीच्या डेली रेग्युलरच करते असं नाही. एखाद दिवस लेट झाला तर नाही करत. तर इथे बघा हे असं मला आज करायलाच येत नव्हतं, काय माहीत कसं काय कंबरेतनं चमका निघत होते असं करताना, म्हणजे येतच नव्हतं व्यवस्थित. पाय उचलले जात होते, पाय काय खाली राहतच नव्हते. तर काय माहीत कसं काय आज हे होत होतं. कधी कधी चांगलं येतं, कधी कधी असं प्रॉब्लेम येतो, मध्येच कंबर वगैरे दुखायला लागते. तर एक्सरसाइज केली आणि त्याच्यानंतर आता लागते कामाला, टिफिन वगैरे बनवायच्या. तर पहिल्यांदा सगळं नीट केसवरती बांधले, कारण गरम एवढं होतं ना की खाली केस सोडायचे म्हणलं की जीवावच येतं आणि एवढा घाम येतो मानेवरती. त्याच्यामुळे जेवढे वरती होतील तेवढे वरती बांधायचे. आणि पोट आता इथे मी दाखवत होते थोडंसं दिसतं म्हणजे टी शर्टमध्ये. जेवल्यानंतर तर जास्तच. आणि मी रात्री भाजी आणायचीच विसरलेले काय टिफिनला. मग अचानक म्हटलं आता काय करायचं, टिफिन तर द्यायचं आहे. मग टोमॅटो होतेच घरात, टोमॅटो असतातच. मग टोमॅटोची भाजी म्हटलं करावं आज. तर पाणी इथे साईडला तापलेलं आहे. आधी टोमॅटोची भाजी करून घेते, कारण ह्यांना पण आवडते टोमॅटोची भाजी. मग म्हटलं टोमॅटोचीच भाजी बनवावी. तर मस्त टोमॅटो कापून घेतले, कांदा आणि नॉर्मल आपलं टोमॅटोची भाजी मी म्हणते. मी एक शॉर्ट व्हिडिओ पण टाकलेला त्याचा. तर एक कमेंट आलेली की टोमॅटोची भाजी नाही चटणी म्हणतात. तर चटणी भाजी पण चपातीबरोबर असं पण आपण भाजीच खातो, पण चालेल टोमॅटोची चटणी म्हणेन मी. तर टोमॅटोची चटणी आम्ही कसं म्हणायचो की कच्च्या टोमॅटोचं जेव्हा आपण करायचो ना तेव्हा. तर चटणी टोमॅटोची चटणी बनवते आहे. आणि हे काय लगेच 2 ते म्हणजे 5 मिनटाचं काम आहे. टोमॅटोची भाजी नाही शिजायला वेळ लागत, नाही कशालाच वेळ लागत, लगेच होते. तर म्हटलं अगोदर भाजी करून घ्यावी. आणि इकडं तर मला वाटते सहसा ना लेडीज काय करतात, स्वयंपाक वगैरे सगळं करतात गरमीच्या दिवसात तरी, आणि नंतर सगळं काम झाल्यानंतर आरामशीर आंघोळ करतात. मला तर तसं नाही मी करत. निदान भाजी वगैरे करत असेल मी आंघोळीच्या आधी ब्रश वगैरे करून, पण सगळा स्वयंपाक वगैरे नंतर करून आंघोळ करायची. मग नाही ते जमत आपल्याला, नाश्ता वगैरे पण करायचा असतो, पण देव वगैरे पूजा करायची असते. आणि ह्यांचं तर म्हणणं असतं की अगोदर आंघोळ केल्या तू पहिला देवपूजा करत जा. पण मला कसं टायमिंग नाही, टिफिन द्यायचा असतो आणि मग असं वाटतं की टिफिन वगैरे दिल्यानंतर कसं निवांत देवपूजा करायला बरं वाटतं. त्याच्यामुळे मग मी कधीच माझं फक्त देवपूजा लवकर उरकते, नाहीतर ह्यांना टिफिन वगैरे दिल्यानंतर हे ऑफिसला गेल्यानंतरच देवपूजा माझी होते. मग मी आरामात करते देवपूजा आणि मग तिथून पुढं बाकीचं काम असं होतं. तर खूप दिवसात ना आज आराध्या लवकर उठली आहे बघा. 7:30लाच उठलेली आराध्या, कारण तिला माहीत होतं की तिचं ॲडमिशन घ्यायला जायचं आहे उद्या. आणि रात्री फॉर्म वगैरे भरताना तिनं बघितलं होतं, तर म्हणली मी पण येणार आहे तुझ्याबरोबर, म्हणून लवकर उठली आज ती. तर तिला कोणी उठवलं पण नाही, मी पण नाही उठवलं, ती मनानंच उठली. तिला जाग आली त्याच्यानंतर उठली. म्हणली मम्मी मी आज लवकर उठली ना, मला आता घेऊन जातो स्कूलमध्ये फॉर्म भरायला, माझं ॲडमिशन करायला. असं पण मला दोघांना घेऊन जायलाच म्हणजे लागणार होतं,
कारण की ह्यांना ऑफिसला जायचं होतं आणि तसा 9ला टायमिंग होता. मी म्हणत होते 9ला जायचं आणि 10 वाजेपर्यंत लगेच आले असते मी फॉर्म फक्त ॲडमिशनचं देऊन वगैरे सबमिट करून. पण हे म्हणजे तिची मैत्रीण आहे संस्कृती म्हणून, तर तिची मम्मी म्हटली की आपण लेट जाऊया 10ला. मग काय करतो आम्ही दोघी रिक्षाने जातो. मग जाताना त्या तिकीट काढतात, येताना मी असं म्हणजे एक रिक्षाचं हे पण वाचतं ना, मग एकीसाठी एवढी रिक्षा करायची. त्यामुळं मग दोन्ही पण म्हणजे कधी पण जायचं असेल स्कूलमध्ये तर आम्ही दोघीच जातो, ते बरं पडतं तिकटीला वगैरे असं. तर मग त्या म्हटल्या की 10:30ला जाऊया आपण, लेट थोडंसं आज. तर म्हटलं मग चालेल आहेत त्या पण सोबतीला. पण मी त्यांना म्हणत होते की तुम्हाला काय नाही, तुम्हाला एकच, पण मला दोघांना घेऊन आणि तिथं दंगा करतात, ती शांत बसत नाहीत. तर त्या म्हटल्या असू द्या काय नाही होत, घ्या म्हणून, चला आपण बघूया. मग म्हटलं चालेल. मग म्हटलं चालेल आता 10:30लाच जाऊया. तर मग माझं ठरलेलं होतं की 10:30पर्यंत सगळं काम करायचं आणि जायचं, कारण आल्यावरून उन्हातून वगैरे आल्यानंतर काहीच काम करू वाटत नाही. त्यामुळं माझा प्रयत्न होता पण तो काही नाही झालेला. म्हणजे कपडे तेवढी राहिलेली, माझं तसं बऱ्यापैकी झालेलं. पण कसं होतं या दोघांना पण आंघोळी घालायच्या आणि त्यांचं सगळं व्यवस्थित कपडे घालण्यापासून भांग वगैरे पाडण्यापासून सगळं करावं लागतं. त्यामुळं ना नाही इकडं तिकडं टाईम जातो आणि मग नाही उरकत काम, असं होतं. तर तसंच झालं, सेम नाश्ता वगैरे ह्या दोघांना द्यावा लागतो. आणि दिला तरी ती दोघं पित नाहीत, घेऊन तसेच बसणार पण पित नाहीत, असे करतात. मग त्यामुळं कसं त्यांच्या मागं लागावं लागतं सारखं. परत ह्यांना ऑफिसमध्ये जाईपर्यंत यांचं नाश्ता हे दे ते दे असं चालूच असतं. त्यामुळं कसं उरकत नाही काम. तसं फक्त आपण एकट्याचंच हे असलं तर मग कसं आपण पटपट काम उरकून सगळं बाकी टायमिंगला जाऊ शकतो. पण हे लहान मुलं असली ना घरात की असं चालतंच, त्यांचं पण सगळं आपल्याला व्यवस्थित बघावं लागतं. तर इथे एका साईडला ठेवला भात. म्हटलं भात पण तोपर्यंत होऊन जाईल आणि पीठ पण मळून ठेवलेलं चपातीचं. मग आंघोळ केल्यानंतर मग लगेच चपाती वगैरे लाटा येते आणि मग नाश्त्याचं पण होऊन जातं यांच्या. त्यामुळं तर इथे टोमॅटोची भाजी झालेली होती आणि होतच आलेली, फक्त आता कूट टाकला आणि कोथिंबीर टाकायची बाकी होते. आणि इकडे भात ठेवलेला आणि मी मला पाणी घेतलेलं आंघोळीसाठी आणि आराध्यासाठी आता ठेवत होते. तर एका काकाचा नंबर आणि कसं सगळ्यांना गरम पाणीच लागतं आमच्याकडे, थंड पाण्याने कोण नाही. भांडी झालेत, पाणी तापून ठेवलंय, फक्त कपडे राहिलेत. आता 10:30 वाजलेत आणि निघाले ॲडमिशनसाठी आराध्याच्या. तर नॉर्मली वेणीच घातली आहे, गरम खूप होतं आहे त्याच्यामुळं. तर चला जाते मी आणि नंतर मग भेटते, असंच कंटिन्यू राहा. आणि आराध्याचं ॲडमिशन वगैरे घेऊन 1 तासातच आम्ही आलो आणि त्या दोघांना पण मी घेऊन गेले होते. त्याच्यानंतर थोडासा म्हणजे प्रॉब्लेम झाल्यामुळं ना मला व्हिडिओ कंटिन्यू नाही करता आला. मग आल्यानंतर मी कपडे वगैरे धुतले आणि तेच आपलं रेग्युलरचं काम जे असतं ते, फक्त सगळं झालेलं काम, फक्त कपडेच धुवून सुकत घालायची होती. तर नंतर आराध्याची फ्रेंड होती, तिची मम्मी वगैरे आली होती. मग आम्ही बोलत वगैरे बसलो आणि मला ब्लॉग वगैरे नाही करता आला स्टार्ट, तर थोडासा प्रॉब्लेम झाला त्याच्यामुळे. मग डायरेक्ट मी आज सकाळी म्हणजे शुक्रवारी सकाळीच ब्लॉगला स्टार्ट केले, कारण संध्याकाळी पण मला होतं काम. तसं मी स्वयंपाक वगैरे बनवलेला पण नाही केला ब्लॉग मी स्टार्ट. तर आज करते आहे सकाळी, म्हणजे शुक्रवारी सकाळचा हा ब्लॉग आहे. आणि माझी आंघोळ वगैरे झालेली आहे आणि आता मेथीची भाजी मी केलेली होती टिफिनसाठी, ऑलरेडी मेथीची भाजी झालेली होती. त्याच्यानंतर जे चपाती शिल्लक होती त्याचं मी तुकडं बनवायसाठी चपाती पण थोडी भिजत घातलेली. भिजत म्हणजे नॉर्मली पाण्याचा शिंपडा देऊन, कडक चपाती असते ती मऊ होण्यासाठी. आणि म्हटलं नाश्त्यासाठी होऊन जाईल तुकडे, त्याच्यामुळे आता तुकडे बनवत होते. चपातीचं पीठ मळून ठेवलेलं होतं आणि मेथीची भाजीच फक्त द्यायची कशी म्हणून दुसरं काहीतरी करायचं माझा विचार चालू होता. म्हणजे एवढं आज मला करायचं होतं. आणि एका साईडला पाणी तापायला ठेवलेलं यांच्यासाठी. तर चाललं होतं सकाळची गडबड. नाश्त्याला कसं ह्यांना आवडतात तुकडे, पण आज काही ह्यांनी खाल्लेच नाहीत तुकडे, कारण काय ह्यांची इच्छा नव्हती खायची. नाश्ताच काय केला नाही, फक्त नॉर्मली दूध पेलं आणि गेलं, त्याच्यामुळे तुकडे शिल्लक राहिलेत. इथे दूध तापवले बघा. त्याच्यानंतर मग नंबर आला तो चपातीचा आणि बघा आपण स्वयंपाक करत गेलो की लगेच अशी भांडी साचतातच. आता जो आपण स्वयंपाक करतो त्याची तर भांडी आपण लगेच घासून नाही ठेवू शकत, कारण सकाळची एवढी गडबड असते ना, आंघोळी असतात, बाकीचं अजून काय असतं, टिफिनचं तयारी करावी लागते, नाश्त्याची तयारी करावी लागते. त्याच्यामुळं भांडी तर तसेच राहून जातात. नंतर सगळं काम उरकल्यानंतरच एकदम मी भांडी घासते.
तर चपातीचं तर मी सांगते की माझं काय प्रत्येक चपाती फुगल असं नाही आहे. नॉर्मली एखादी अर्धी चपाती फुगते, नाहीतर मी अशाच चपात्या बनवते. तर चपाती वगैरे करून घेतली आणि तसंच मगाशी सांगितल्याप्रमाणे म्हटलं मेथीची भाजी फक्त कशी द्यायची टिफिनला. तर काय करू विचार करत होते की दुसरी भाजी आणखी काय देऊ. तर भाजीला पण घरामध्ये काय मी घेतलेलं नव्हतं. तर मग ह्यांना विचारलं, तर मग बेसनपोळी देऊ का, तर म्हटले दे. मग आता तयारी चालू केली बेसनपोळीची. आता वाजलेत 11 आणि आत्ताशी मी नाश्ता करते. तर हे तुकडे बनवलेले ह्यांनी तर खाल्लेच नाहीत, म्हटलं मला नको नाश्त्याला. आणि आता ते मलाच एकटीला थोडेसे खावेल, थोडेसेच खाणार मी, पण मला नाहीत आवडत. आणि राहतील आता शिल्लक, एवढं केलं तर शिल्लक राहणार. आता चहा ठेवलाय मला, कारण तुकडा असंच खाऊशी नाही वाटत आहे. गरम केलेत तरी पण मग चहा बरोबर जरा बरं वाटतील खायला, मग चहा ठेवलाय. आणि आत्ताच ह्या दोघांना आंघोळ घातली. आधीने दूध पेलंय ना आराध्याचं अजून इथं पडलंय. आराध्या उरक ना, हाव किती ठेवलंय. तर आता नाश्ता करतो, मग आता बाकीचं काम सगळं उरकायचं आहे. तर असंच कंटिन्यू राहा. तर आता 1:30 वाजलाय आणि मला भांडी घासायची राहिलेत, कपडे धुवायचे राहिलेत. तर अचानक ना माझी कंबरेच्या खाली ना, म्हणजे कंबरच एवढी दुखायला लागली ना की चमका मारते. मला लादी सुद्धा नीट पुसायला येत नव्हती. थोडा वेळ पडले होते मी बेडवरती, पण आता काय केलं तरी आपल्याला काम करावंच लागणार आहे. आता नाही केलं तरी नंतर तरी करावंच लागणार आहे, कारण कोण करणार आहे. ते मानवच्या मम्मीचे ठेवते कपाटात ठेव. तर अजून पण दुखतंय, पण लादी पुसली कशी तरी आणि आता भांडी घासते, कारण किचनवर राडा तरी कसा किती ठेवायचा. तर कपडे बघून नंतर धुईन 4-5 वाजता. पण अगोदर किचन साफ करते आणि जेवायला घेते. तर बनवायची राहिली बेसन पोळी. सकाळी यांना टिफिनला मेथीची भाजी बेसन पोळी दिलेली, तर आता मला बनवायची राहिली. तर आता बनवते आणि या दोघांना जेवाय देते आणि भांडी घासते. तर असंच कंटिन्यू करा. तर जसं मी बोलले तसं माझ्या कमरेच्या खाली ना खूप चमका येत होत्या. मला काहीच म्हणजे बसायला पण येत नव्हतं, वाकायला पण येत नव्हतं. लादी पुसायला तर पाणी घेतलेलं आणि तसं एकदम अचानक दुखायला लागलं. तर थोडा वेळ पडले होते. तर कशाचं म्हणजे काम तर बाकी असल्यावर काही झोप पण येत नाही आणि काहीच नाही. आणि आधी रातचं मध्येच त्यानं मच्छीवाल्याला बोलवून आणलेलं आणि म्हटलं मला मच्छीच घे. त्यानं एक डोकं खाल्लेलं माझं. आणि ही दोघं घरात असली की नुसती यांची भांडणं चालतात. आता बघा त्यांची भांडणंच चालली होती, तर त्यासाठीच मी बाहेर गेले होते. म्हणजे ते दोघं घरात असली की नुसती त्यांची भांडणं आणि हाणामारीच चालू असते. तर सुट्टी लागल्यापासून ना हा एक ताप वाढलेला आहे. आणि इथं मच्छी पण घेऊन ठेवलेली, ती पण मला धुवून फ्रीजमध्ये ठेवायची होती, कारण ती संध्याकाळी बनवणार होते. आणि इथं तुकडं बघा एवढं शिल्लक राहिलेलं मी खाऊन. आता बघू, हे म्हणलेले मी संध्याकाळी खाईन, तर काय होतंय काय माहीत, खातील नाही तर मग असेच वेस्ट जाणार आहे ती. मी खाऊन एवढे राहिले होते शिल्लक. ही दोघं तर काय खात नाहीत. आणि भांडी बघू शकता तुम्ही, सकाळी नाश्ता आणि स्वयंपाक झालेल्याची एवढी भांडी, म्हणजे पूर्ण बेसिंग भरले. कारण ही दोघं काय करतात, ते दोघांना सेपरेट 2 फुलपात्रामध्ये दूध दिलं, ती 2 भांडी वेगळी, परत दूध प्यायला एक्स्ट्राचा कप घेतात, म्हणजे ती 2 वेगळी. आणि असं काय बाय खायला घेतात, त्याची प्लेट वगैरे अशा वेगवेगळ्या पडतात. आणि एवढी भांडी पडतात. ज्यांना लहान मुलं आहेत त्यांना माहीतच असेल की किती दमावतात मुलं आणि किती राडा करतात किंवा किती पसारा करतात घरात. आता एका साईडला इथे बेसन पोळी करायला ठेवणार आहे. तर हा डोशाचा तवा आहे आणि डोशाच्या तवावर ना मी सँडविच पण केलेलं आणि बेसनची पोळी पण चांगली होते, त्याच्यावर चिकटत वगैरे अजिबात काय नाही, मस्त होते. त्यामुळं मी जसा तवा घेतला आहे तसं त्याच्यावरच बनवते. बेसन पोळी बनवली की इथं बेसन पोळी करायला ठेवणार आहे आणि नंतर मग भांडी घासून घेणार आहे. तर बघा इथे ठेवली बेसन पोळी करायला. दररोजचं तेच रुटीन पण नाही दाखवू वाटत, पण काय करणार दुसरा. म्हणजे आपण काही बाहेर वगैरे काही जास्त जात नाही, किंवा आपलं काय असं नाही आहे की रील्स बनवायसाठी खास स्पेशल बाहेर जा किंवा ब्लॉग बनवण्यासाठी बाहेर जा, असं काही नसतं आहे. कारण आपण काय हाऊसवाईफ, त्याच्यामुळे घरातलं सगळं दाखवणार. आपले काय मुलं वगैरे आहेत छोटी, त्याच्यामुळे काय कुठे बाहेर वगैरे जायचा काय प्रश्न येत नाही.
तर हेच तेच तुम्हाला पण कधी कधी होत असेल बोर, तर तुम्ही जे कोण माझे व्हिडिओ बघत असाल तर त्यांनी नक्की कमेंट करायची आहे. कमेंट म्हणजे काय, तर माझ्या व्हिडिओमध्ये कुठं काय चुकतं आहे किंवा माझ्या काही चुका, तुम्हाला काही सजेशन्स मला द्यायचे असतील, काही पण असू द्या, तुम्ही नक्की मला कमेंटमध्ये सांगा. मला काही वाईट वगैरे वाटणार नाही की तुम्ही रिलेटिव्ह वगैरे कोण माझे व्हिडिओ बघत असाल आणि तुम्ही म्हणाल की मला वाईट वाटेल अशी कमेंट केल्यावर, असं काहीच नाही आहे. तुम्ही नक्कीच कोणतीही चांगली असू दे किंवा वाईट असू दे कमेंट, तुम्ही कमेंट करा मला, म्हणजे मला तरी समजेल, माझी चूक समजेल, मला ती सुधारवायला येईल. तर आणि मला पण समजेल की माझे व्लॉग कोण कोण बघताय, माझे व्हिडिओ कोण कोण बघताय. आणि व्हिडिओ आवडला तर नक्की एक लाईक करत जा. जरी मी म्हणते तुम्ही लाईक नाही केला ना तरी कमेंट तर नक्कीच करत जा. आणि माझं काय चुकत असेल किंवा माझं काय हे होत असेल तर नक्की तुम्ही कमेंटमध्ये सांगत जा, तसं मी त्याच्यामध्ये सुधारण्याचा नक्कीच प्रयत्न करत जाईन. तर इथे मी घेतली होती ना मच्छी, तर ती मी धुवून ठेवत होती कारण मला संध्याकाळी बनवायची होती. तर मग त्याचा वास वगैरे येतो, त्याच्यामुळे मग आता मी धुवून ती मग डब्यामध्ये भरून ठेवणार आहे फ्रीजमध्ये आणि संध्याकाळी बनवणार आहे. तर 250 रुपयाची बघा मी मच्छी घेतलेली, फक्त एवढ्याशा डब्यामध्ये ती बसली आहे बघा, म्हणजे किती महाग बसली. तर इथे रेडी झाले जेवण, आता मी जेवायलाच घेते. ही दोघं बाहेर जेवत होती. तर जेवणामध्ये आज काय माहितीच आहे तुम्हाला, मेथीची भाजी, बेसनची पोळी, चपाती आणि काकडी कांदा वगैरे एवढं होतं. तर हा होता असा आजचा ब्लॉग. आवडला असेल तर नक्की लाईक करा आणि आपल्या चॅनेलला नक्की सबस्क्राईब करा. बाय बाय.